ओके, आज आपण सुरू करूयात. गेले काही दिवस आपण थोडस शरीराला योगासनांच्या द्वारे खूप स्ट्रेचिंग दिलेलं आहे. ठीक आहे, तर आज आपण रुटीन एक योगा क्लासमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे, बरोबर, तर ते शिकणार आहे. आणि त्याच्यासोबत प्राणायाम आपण पाहणार आहोत. म्हणजे रुटीन योगासनं, सूक्ष्म व्यायाम, योगासनं आणि प्राणायाम, बरोबर. कारण की प्राणायाम पण फार महत्वाचा आहे. प्राण म्हणजे आपल्या शरीरातली जी शक्ती आहे की जिच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये सर्व कार्य सुरू असतात, तर तिच्यावरती केलं जाणारं नियंत्रण. ठीक आहे, मग ते करण्यापूर्वी आसन सिद्धता महत्वाची आहे. त्याच्यामुळे आपण आसनांच्या बाबतीत सगळं बघितलं. त्याच्यानंतर काही आसनं आपण श्वासावरती सुद्धा घेतली होती किंवा श्वासावरती घेतले पाहिजेत किंवा केले पाहिजेत, म्हणजे आपल्याला प्राणायाम करताना थोडंसं सोपं जातं. त्या अनुषंगाने आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. काही रुटीन जुने आसनं असतील, काही थोडेसे नवीन, काही मध्ये आपण श्वास ऍड करूयात, श्वास कशा पद्धतीने घ्यायचा. काही आसनांमध्ये काही व्हेरिएशन करूयात की एखादं आसन आहे त्याच्यामध्ये बदल कसा करायचा, कशा प्रकारे आपण तो बदल करून शिकवू शकतो किंवा करू शकतो, ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात आज आपण आपलं आजचं रुटीन. ओके, चल. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. उभे राहताना नेहमी अंगठ्याकडच्या बाजूवरती पण वजन द्यायचं आपल्या पायाच्या. दोन्ही पायांचे घोटे एकमेकांवरती दाबायचे आहेत. आणि आता दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली. दोन, परत एकदा. एक हात वर, दोन, हळूवार हात खाली. तिसरी हालचाल. एक हात वरती, दोन हात खाली. चौथी हालचाल. एक हात वर, दोन, हळूवार हात खाली. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे होता. एक श्वास आतमध्ये, हात वर. दोन श्वास बाहेर आणि हात खाली. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत, कडेने खाली करूयात. एक नमस्कार मुद्रा, हात वर. दोन कडेने हात करायचे आहेत खाली. परत एकदा. एक हात वरती, दोन हात खाली. परत तिसरी हालचाल. एक, दोन श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर. दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर, मान सरळ. दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत. एक, दोन, पुन्हा. एक, दोन, परत. एक, दोन आणि हात करायचे आहेत कडेने खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहे. डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. नेहमीप्रमाणे डावा पायाची हालचाल. एक डावा पाय पुढे, पायाचा पंजा खाली. गुडघ्याची हालचाल करायची. आता दोन, गुडघा मागे घ्यायचा आहे. परत. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. पाय पुढे, पायाचा पंजा खाली. आता पाय गुडघ्यात वाकवायचा, मागे घ्यायचा आहे. दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, परत. एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे, आता परत डावा पाय पुढे करायचा आहे आणि कडेने मागे घ्यायचा, गुडघ्यामध्ये न वाकवता. करूयात. एक, हे आपण नेहमी करतोय. दोन, फक्त थोडीशी इम्प्रूव्हमेंट तुम्ही नेहमीच्या याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. एक, दोन, परत. एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. उजव्या पायाने करूयात. सेम. उजवा पाय सरळ. एक, कडेने मागे घ्यायचा, पाय. दोन, पुन्हा. एक, दोन, परत. एक,
दोन, परत एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, परत सरळ व्हायचं दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला एक, दोन, उजवीकडे एक, दोन. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. करूयात. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला एक, दोन, उजवीकडे एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे साधारणतः खांद्याने एवढं. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. एक, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत हळूवार सरळ व्हायचा आहे आणि मान करायचे सरळ. दोन्ही हात समोर पुढे करायचे आहेत. आता डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, हात खांद्याच्या रेषेत राहतील. तीन, चार, पाच, पायाचे पंजे सरळ. सहा, सात, आठ, पंजाची हालचाल होऊ द्यायची नाही. नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार सरळ हात करायचे आहेत आणि हात करायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हात आता कडेनीवरती करायचे आहेत. पायातलं अंतर तेवढंच. दोन्ही हात कडेनीवर. दोन्ही हातांची बोट गुंफायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ, डाव्या बाजूला वाकायचे आपल्याला. एक, परत सरळ व्हायचं आहे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. हाताचे पंजे सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात आता कमरेवरती ठेवायचे आहेत. पाय जवळ करायचे आणि आता डावा पाय वरती उचलायचा आहे. हा, गुडघा खुब्याच्या रेषेमध्ये. गुडघ्याचा 90 अंशाचा कोन. उजवा पाय सरळ राहील. पायाचा पंजा खालच्या दिशेने. आता या स्थितीमध्येच पंजाची हालचाल करायची. गोल फिरवायचा आहे पंजा. एक, दोन, पायाचा पंजा आपल्याला गोल फिरवायचा. तीन, उजवा पाय सरळ ठेवायचा, गुडघ्यात वाकू द्यायचा नाही. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. पूर्ण पाय गोल, घोटा आपल्याला गोल फिरवायचा आहे. पाय करायचा खाली. आता उजव्या पायाने करायचे परत सेम. उजवा पाय वरती, पायाचा पंजा खाली, गुडघ्याच्या रेषेत, म्हणजे खुब्याच्या रेषेत गुडघा, पायाचा पंजा खाली. डावा पाय सरळ राहील. असं गुडघ्यात वाकवू नका. तो सरळ करायचा आहे पूर्ण जाणीवपूर्वक आणि पंजा गोल फिरवायचा. 1, बॅलन्स पण करायचा आहे. 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे आता खाली, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत. दोन्ही हात पुढे करायचे आहेत. ठीक आहे. बोटांना ताण द्यायचा आहे. बोटांना आपल्याला ताण द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हातांच्या मुठी करायच्या आहेत. श्वास बाहेर सोडत परत बोटांना ताण द्यायचा, मुठी सोडायच्या. करूयात. 1, अंगठा आतमध्ये, चारही बोट बाहेरच्या बाजूने. श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर, बोटांना ताण. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. श्वासासोबत करायचा आहे. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये.
2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. तर दोन्ही हाताच्या मुठी करायच्या, अंगठ्या आतमध्ये, चारही बोट बाहेर. आता फक्त मनगट आपल्याला गोल फिरवायचे, आतून बाहेर. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हात खांद्यांच्या रेषेत राहतील. बोट सरळ करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, कोपरे आहे तिथेच राहतील, कोपऱ्यांची हालचाल करायची नाही, खाली किंवा वर घ्यायची नाही. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, खांद्याच्या स्नायूंना ताण पडेल. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात आता खांद्यांवरती ठेवायचे आहेत, कोपरे जोडायचे आहेत आणि दोन्हीही खांदे आपल्याला गोल फिरवायचे पुढून मागे. तर यात 1 दोन्ही हातांचे दंड कानाला लागतील गोल फिरवताना. 2 असं कानाला लावायचं आहे आणि मग गोल फिरवायचं आहे. 3 4 आणि 5. ठीक आहे. परत विरुद्ध दिशेने 1 हात कानाला लागूनच पुढे घ्यायचे. 2 3 4 आणि 5. ठीक आहे. खांदे गोल फिरताना नुसतं असे फिरवायचे नाहीत, तर ते असे कानाला लागले पाहिजे, पुढून मागे घेताना पण आणि मागून पुढे घेताना पण. ठीक आहे. हात करायचे खाली, मान करायचे आहे सरळ, पाठीचा कणा ताठ. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. अवेअरनेस. फक्त डावा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे पुढून मागे. करूयात. 1 काना लागला पाहिजे, 2 3 विरुद्ध दिशेने 1 2 3. हात खाली, उजवा हात पुढून मागे. 1 फार असं लांबून नाही घ्यायचा, मागून जास्तीत जास्त. 2 आणि 3. परत विरुद्ध दिशेने 1 हात कोपरात न वाकवता बोट सरळ राहतील. 2 आणि 3. ठीक आहे. आपण पुढून मागे केला, मागून पुढे केला. आता एकाच वेळेस दोन्ही हात गोल फिरवायचे आहेत. ठीक आहे. पुढून मागे, मागून पुढे 3 वेळा फक्त. परत पुढून मागे 1 एकाच वेळेस दोन्ही हात दंड कानाला लागतील. 2 3. ठीक आहे. मागून पुढे 1 2 3. ठीक आहे. हात कोपरातून सरळ आणि बोटांना ताण, म्हणजे आपल्या छातीच्या स्नायूंना सुद्धा ताण पडला पाहिजे. ओके. आता काय करायचं, आपल्याला हातच गोल फिरवायचे आहेत. फक्त डावा हात हा पुढून मागे गोल फिरवायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच वेळेस उजवा हात मागून पुढे गोल फिरवायचा आहे, म्हणजे विरुद्ध दिशेने. करायचं आहे. 1 2 3. ठीक आहे. आता विरुद्ध दिशेने 1 2 3. याच्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. कष्ट कोणाला द्यावे लागतील? शरीराला नाही, मेंदूला. ठीक आहे. असं करायचं नाहीये, हे पोहणं झालं. हे असं करतायत, काही सरळ पोहत आहेत किंवा काही उलटे पोहत आहेत. तर असं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, हात मागून पुढे. समजा मी आता डावा हात असा फिरवतोय. ठीक आहे. तर हा हात मला असा फिरवायचा उलटा. एकाच वेळेस आपल्या ब्रेनला दोन्ही बाजूनी काय करायचं आहे, संदेश द्यायला सांगायचं आहे. दोन्ही ब्रेन आपल्याला एकाच वेळेस ऍक्टिव्हेट करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की आपला डावा मेंदू आपल्या शरीराचा उजवा भाग कार्यरत करतो, उजवा मेंदू डावा भाग कार्यरत करतो. ठीक आहे. किंवा त्याच्यावरती नियंत्रण करत असतो. तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं, एकाच वेळेस सूचना द्यायच्या आहेत. ठीक आहे. बाय प्रॅक्टिस होतं ते, कारण की आता ही पहिलीच वेळ आहे तुमची अशी हालचाल करायची. ज्यांना माहिती त्यांना जमत असेल, पण ते बाय प्रॅक्टिस होतं. सुरुवातीला एखादा असा गोल फिरवायचा, हा गोल फिरवायची सूचना तुमची देऊन झाली की मग आता परत उजव्या हाताने गोल फिरवायची.
उजवा हात पुढून मागे वर फिरवायचा, हात असा फिरवतोय ना उलटा. कधी कधी एका बाजूने तुम्हाला चांगलं जमेल, दुसऱ्या बाजूने लगेच नाही जमणार, पण ते बाय प्रॅक्टिस तुम्हाला ते जमेल. ते आपल्याला करायचं आहे. ते ब्रेन ट्रेनिंग मध्ये आपल्याला ते घेता येतं, ज्याच्यामुळे आपले मेंदूचे दोन्ही पार्ट एकाच वेळेस आपल्याला काय करावं लागतात, ऍक्टिव्हेट करावं लागतं. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, मान करायची सरळ, पाठीचं कणा ताठ, नजर समोर. खांद्यांना ताण पडला असेल, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता एक, खांद्याच्या रेषेत हात, मान सरळ, पोटांना ताण द्यायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. 2 श्वास बाहेर आणि उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श, मान करायचे वरती. तर श्वास घेत सरळ व्हायचा. 1 श्वास आतमध्ये येईल, 2 श्वास बाहेर, श्वासावरती लक्ष द्या. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरवायचं. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता थोडस फक्त 3-3 वेळा आपण डाव्या बाजूला बसायचं, उजव्या बाजूला बसायचा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. डाव्या बाजूला आपल्याला पहिल्यांदा बसायचं आहे. 1 नंतर परत 2 उजव्या बाजूला, 1 2 परत डावीकडे, 1 2 उजवीकडे, 1 2 डाव्या बाजूला शेवटचं, 1 2 उजव्या बाजूला शेवटचं, 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायची सरळ आणि दोन्हीही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आपल्याला. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, पाय सरळ राहील, पोट आतमध्ये खेचलेला, मान वरती करायची आहे आणि दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूहळू सरळवायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. आज अधिकाधिक लक्ष तुमचं श्वासावरती देण्याचा प्रयत्न करा. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायचा प्रयत्न. ज्यांना श्वास नियमन जमत नसेल त्यांनी जस्ट फक्त त्याचं निरीक्षण करायचं आहे. आता आपण जे काही सूक्ष्म व्यायाम केलेत किंवा स्थूल व्यायाम केले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला श्वासाच्या आणि हृदयाच्या गतीमध्ये काय बदल झालाय का, आणि आता या स्थितीमध्ये तो हळूहळू कमी होणार आहे, तर तो कशा प्रकारे कमी होतो याचं फक्त निरीक्षण करा. शरीर निरीक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे. जसं जसं तुम्ही या स्थूल शरीराकडे लक्ष द्याल किंवा स्थूल प्रक्रियांकडे लक्ष द्याल, तसं तसं नंतर हळूहळू तुम्ही शरीरातील सूक्ष्म हालचालींकडे सुद्धा लक्ष देऊ शकणार आहात.
किंवा त्याची सुद्धा जाणीव तुम्हाला होऊ शकते. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. आणि आपण आता पहिलं आसन करणार आहोत नेहमीप्रमाणे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत. एक कोपरे खांद्याच्या रेषेत, दोनही हात वरती, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेले. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. 2 पर्वतासन नंबर 2. परत श्वास आतमध्ये घेत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ. उजव्या बाजूला 2 श्वास बाहेर, पुन्हा सरळ. 1 श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला 2 श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष द्या, मान सरळ राहील. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत. कोपरातून सरळ कानाच्या मागे करायचे आहेत. परत मान सरळ राहील आणि डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 पर्वतासन नंबर 3. परत सरळ व्हायचं आहे. 1 उजव्या बाजूला, 2 परत सरळ व्हायचं आहे. 1 परत डाव्या बाजूला, 2 पुन्हा सरळ. 1 उजवीकडे, 2 श्वास बाहेर सोडत, श्वासावरती लक्ष, हात कोपरातून सरळ. परत 1 श्वास आतमध्ये, श्वास बाहेर सोडत, हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, डावीकडे झुकायचं आहे, हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. करूयात. 1 इथे तुमचा श्वास बाहेर राहणं अपेक्षित आहे. आता वर येताना श्वास आतमध्ये घेत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, आता उजव्या बाजूला झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर सोडत उजव्या बाजूला झुकायचं आहे. हनुवटी उजव्या पायाच्या गुडघ्याला टेक. परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला, 2 श्वास बाहेर. टाचीचा दाब पोटावरती येणं अपेक्षित आहे. परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, उजव्या बाजूला, 2 श्वास बाहेर. परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये आणि हळूवार हात करायचे आहेत बाजूला. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेमध्ये, डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 श्वास बाहेर. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. मान मागे करायची आहे. आता कोणतीही हालचाल न करता मान मागे वळवायची आहे. नजर डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे ठेवायची आहे आणि आपल्याला फक्त श्वास घ्यायचा आहे. 1 म्हटलं की श्वास घ्यायचा, 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. कुठली हालचाल न करता पाठीला पीळ दिलेला. पहिला श्वास 1 2, दुसरा श्वास 1 2, तिसरा श्वास 1 2. आता हाताचे पंजे आकाशाकडे करायचा आहे. डाव्या हाताचा श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, हात वर. आता हात करायचा खाली खांद्याच्या रेषेमध्ये. 2 श्वास बाहेर आणि हात खांद्याच्या रेषेत करायचा खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर.
परत एक श्वास आतमध्ये, हात वर, दंड कानाला लावायचा आहे. परत हात खाली, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत हात वरती, एक श्वास आतमध्ये, हात वर. आता उजवीकडे झुकायचं आहे, उजवा खांदा टेकवायचा आहे उजव्या पायाच्या गुडघ्याला. दोन श्वास बाहेर सोडत उजवीकडे झुकायचा आहे. परत सरवायचा, एक श्वास आतमध्ये, परत दोन श्वास बाहेर, पुन्हा सरवायचा, एक श्वास आतमध्ये, श्वासावरती पूर्ण लक्ष, दोन श्वास बाहेर, हात स्थिर ठेवायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, श्वास बाहेर, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आणि श्वास आतमध्ये गोल फिरायचा. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, पूर्ण श्वासावरती लक्ष. हे जे काही श्वासावरती लक्ष देऊन आपण योगासनं करतो आहोत, तर ते आपण जो प्राणयोगा टेक्निक शिकवतो त्याच्यामध्ये मोस्टली असं श्वासावरती लक्ष देऊन आपण करतो. याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत अजून श्वासाचे, तेही आपण नंतर वेळ मिळाल तर बघूयात. पण अशा प्रकारे जर का आपण योगासनांमध्ये श्वासावरती लक्ष दिलं तर आपल्याला प्राणायाम करताना चांगला फायदा होतो. आणि अशा प्रकारे जर का योगासनं करताना श्वासावरती लक्ष दिलं तर इंटरनल जे अवयव आहेत किंवा मसल्स आहेत तर ते चांगल्या प्रकारे रिलॅक्स व्हायला मदत होते. ठीक आहे, परत दोन्ही हात बाजूला खांद्याच्या रेषेमध्ये हात करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत. आता उजवीकडे वळायचंय, दोन श्वास बाहेर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान करायची आहे मागे, उजवा हात सरळ राहील. आता नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे, मान पण मागे वळवायची आहे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. पहिला श्वास घ्यायचा आहे, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दुसरा श्वास, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पूर्ण मागे बघायचा आहे. तिसरा श्वास, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता हाताचा पंजा आकाशाकडे करायचा आहे आणि आता श्वास आतमध्ये घेत हात वर, एक श्वास आतमध्ये, हात वरती, दंड कानाला लावायचा आहे. परत दोन श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एक श्वास आतमध्ये, आता डावीकडे झुकायचं आहे, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. दोन श्वास बाहेर, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरवायचं आहे, एक श्वास आतमध्ये, परत दोन श्वास बाहेर. परत सरा, एक श्वास आतमध्ये, 3 वेळा आपल्याला झुकायचं आहे. तिसरा, दोन श्वास बाहेर, हात वरती घ्यायचा आहे खांद्यातून, बोटांपर्यंत ताण. परत एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ, चेहरा उजव्या बाजूलाच पाहिजे आणि मग नंतर सरळ व्हायचं. एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, सोपी हालचाल केल्यावर सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला या मानेच्या बाजूला खांद्यांना ताण पडतो. तरी अजून तुम्ही हात कोपऱ्यातून सरळ बोटांना ताण दिलेला, खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेला, असं केलं तर अजून जास्त ताण पडू शकतो किंवा आपण अजून ताण देऊ शकतो. ठीक आहे, श्वास होल्डिंग पण आपण नाही केलं, म्हणजे श्वास रोखून धरणं, हात वर केला, श्वास रोखून धरायचा, परत पुढच्या याला परत हालचालीला श्वास सोडायचा. अशा प्रकारे आपल्याला करता येतं. ठीक आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. खांद्यांना थोडस रिलॅक्स करूयात आणि खांदे आपल्याला गोल ठेवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, मान करायची आहे सरळ. आता दोन्ही हात पुढे ठेवायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि दोन्ही हात पुढे ठेवायचे. असं नाही बसायचं आपल्याला, पाठीमध्ये बाक काढून तर पाठीचा कणा ताठ असणं अपेक्षित आहे आणि मान सरळ, नजर समोर. आता श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर. आता श्वास सोडत डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 श्वास बाहेर, हात कानालाच लागतील तुमचे, हात पुढे येऊ द्यायचे नाहीत, हात मागेच राहतील, बोटांना ताण दिलेला. परत सरळायचं आहे 2. परत
उजव्या बाजूला 2 श्वास बाहेर. सॉरी, श्वासावरती पर श्वास घेत सरळ व्हायचा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. डाव्या बाजूला आपण वळलेलो आहोत. परत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये, हात मागे कानाच्या खांद्यातून वर. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि कडेने हात करायचे खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे, सेम करायचंय परत. फक्त आता हात वरती केल्यानंतर श्वास बाहेर सोडत डावीकडे वळायचा आणि श्वास बाहेर सोडलेला असतानाच पुढे झुकायचं. हा, करूयात बरोबर. सोपं आहे, फक्त लक्ष द्यायचं. 1 श्वास आतमध्ये, हात वर. आता डावीकडे वळायचं. 2 श्वास बाहेर. आता पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. श्वास बाहेर राहील इथे. पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ. चेहरा तुमचा डाव्या बाजूलाच पाहिजे. ठीक आहे, चेहरा डाव्या बाजूला. परत सरळ व्हायचा. आता डावीकडे उजवीकडे वळायचा. श्वास बाहेर सोडत. 2. आता पुढे झुकायचं परत. कपाळ जमिनीला. श्वासाची गती, श्वास घ्यायचा नाही तो सोडायचा पण नाहीये. परत श्वास घेत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये, परत सरळ व्हायचा. श्वास आतमध्येच रोखून धरायचा आहे, श्वास सोडायचा पण नाही. आता परत डाव्या बाजूला वळताना श्वास सोडायचा. 2 श्वास बाहेर. परत पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर सोडून पुढे. परत श्वास घेत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये, श्वास आतमध्ये ठेवून सरळ व्हायचं. परत उजव्या बाजूला 2 श्वास बाहेर सोडत उजवीकडे वळायचं आणि मग पुढे झुकायचं आहे. आणि जेवढं शक्य तेवढं वरती खेचायचं आहे आणि वरती गुडघ्याला टेकवायचे किंवा कपाळ टेकवायचं जमिनीला. परत श्वास घेत वर यायचं. 1 श्वास आतमध्ये, गोल फिरायचा आहे. श्वास आतमध्येच राहील. सरळ व्हायचं आणि हात करायचे खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. ठीक आहे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे. नेहमीप्रमाणे फक्त श्वासावरती लक्ष देऊन करायचं आहे. श्वास आतमध्ये घेत हात वर, श्वास बाहेर, पायवर, श्वास बाहेर सोडत पाय खाली. करूयात श्वासावरती. 1 श्वास आतमध्ये, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत उजवा पाय. 1 श्वास आतमध्ये, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत डावा पाय श्वास आतमध्ये घेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, पाठीचा कणा ताठ राहील आणि मान सरळ करायचे आहे. आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात करायचे आहेत बाजूला. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. आणि आता श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती आपल्याला. करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात वर. दंड कानाला, मान सरळ. बॅलन्स करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा स्वतःकडे, बोटांना सुद्धा ताण द्यायचा आहे. परत श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर, पुढे झुकायचा आहे. कपाळ गुडघ्याच्या जवळ आणायचा प्रयत्न. परत श्वास आतमध्ये, हात वर. 1 श्वास आतमध्ये, हात वरती. पुन्हा पुढे 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, हात करायचं खाली. 2 श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आता श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. परत 1 श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर.
परत एक श्वास आतमध्ये, श्वासावरती लक्ष द्यायचंय, पूर्ण पुढे नाही झुकलं तरी चालेल. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे खाली. दोन श्वास बाहेर. पाय करायचे आहेत सरळ आणि मान करायचे सरळ. ठीक आहे. आता समोर आपण असं बसलेलो आहोत. उजवा पाय बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे, मान सरळ, नजर समोर करायची आहे. ठीक आहे. आता सिंपल करूया, नॉर्मल, अगदी ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी सुद्धा करू शकतात, किंवा बिगिनर्स साठी. उजव्या हाताने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं, फक्त स्पर्श करायचा आहे, किंवा एवढं केलं तरी चालेल. ज्यांना जमत नसेल त्यांनी घोट्यापर्यंत पकडा. ज्यांना शक्य त्याने अंगठ्याला पकडायचं. डावा हात बाजूला करायचा. ठीक आहे. खांद्याच्या रेषेत राहील, खुब्याच्या रेषेत ठेवायचा आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती आणि उजव्या बाजूला झुकायचा. एक श्वास आतमध्ये, हात कोपरात न वाकवता कानाला लावायचा आहे आणि वर खेचायचा. कडेच्या स्नायूंना आपल्याला पूर्ण ताण पडला पाहिजे. परत सरवायचं. दोन श्वास बाहेर आणि सरळ. श्वासावरती खोल श्वास घ्या. एक श्वास आतमध्ये, हळूहळू फुफ्फुसांची कार्यक्षमता सुद्धा याच्यामुळे वाढवायला मदत होणार आहे. दोन श्वास बाहेर. कडेला ताण पडला पाहिजे, हात खांद्याच्या रेषेत मागे. परत एक श्वास आतमध्ये आणि वाकायचा प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. ज्यांना शक्य त्यांनी कडेनी त्या पायाला पकडलं तरी चालेल, डाव्या हाताने. परत एक श्वास आतमध्ये, अशा प्रकारे. नसेल शक्य तर हात सरळ करा, ज्यांना शक्य त्याने असं पकडा. परत दोन श्वास बाहेर. शेवटचा पाचवा श्वास. एक श्वास आतमध्ये, हात वर ओढा. हात वर ओढायचा आहे, कोणते आपलं ओढतोय असं, आणि मग ज्यांना शक्य त्यांनी खाली करायचे. फक्त दोन्ही खांदे सरळ राहतील, मान सरळ राहील, असं वाकायचं नाही आपल्याला, सरळ. दोन श्वास बाहेर आणि सरळ व्हायचं. आता पाय सरळ, डावा उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे, डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय आता गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. उजवा पाय जो गुडघ्यामध्ये वाकवला त्याचा गुडघा असा बाहेरच्या दिशेने पाहिजे, हा असा ठेवायचा नाही, तो बाहेरच्या दिशेने, मॅक्सिमम बाहेरच्या दिशेने करायचा आहे. टाच आपल्या शरीराच्या जवळ, पाठीचा कणा ताठ, डाव्या हाताने पकडायचं आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, उजवा हात बाजूला सरळ, बोट पण अगदी असे सरळ ठेवायचे, असे लूज ठेवायचे नाहीत बोट. करूयात आता. कोपरात न वाकवता हात वरती, वरच्या दिशेने खेचायचा आहे, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. एक श्वास आतमध्ये, खाली वाकायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पायाला ताण द्यायचा आहे मॅक्सिमम. दोन श्वास बाहेर, हात खाली, सरळ झाला तरी चालेल. परत एक श्वास आतमध्ये, हात असे वरती ओढायचे आहेत, वरच्या दिशेने खेचायचे, खांद्यातून कोपरातून सरळ ठेवायचे. दोन श्वास बाहेर, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण बसला पाहिजे, छातीच्या पिंजऱ्याला कडेने ताण बसला पाहिजे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही, पाय सरळ राहील. परत एक श्वास आतमध्ये, ज्यांना शक्य आहे त्यांनी परत पायाला पकडायचं कडेनी, चेहरा समोर राहील, चेहरा समोर, हात कानाला लागलेला, असं वरती पाहिजे, असं पकडायचं नाहीये हे लक्षात ठेवा, असं पाहिजे. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि सरळ व्हायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आहे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे.
ठीक आहे, विश्लेषण करूयात सिंपल. दोन्ही पायामध्ये अंतर साधारणतः खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायाचे पंजे दोन्ही असे मागे राहतील. ठीक आहे, पायाचे पंजे मागे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. डावा हात आपल्या नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत आता मान करायचे वरती. आपल्याला करूयात. एक श्वास आतमध्ये, मान वर. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि कमरेमध्ये न वागता सुरुवातीला श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर, मान वर, खांदे वरती. दोन्ही हातांचा दाब पोटावरती आपल्याला द्यायचा आहे. नंतर सगळ्यात शेवट खांदे खाली करायचे आहेत आणि मान खाली करायचे, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत वर येताना मान वर करायची आहे. एक थोडासा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत परत पूर्ण वरती यायचं आहे. मान वर राहील आणि दोन श्वास बाहेर आणि मान सरळ करायची. ठीक आहे, श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. परत एकदा हेच. पुढे झुकल्यानंतर मानेची हालचाल करायची श्वासावर. जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे. छातीच्या स्नायूंचं आणि छातीच्या पिंजऱ्याचं आकुंचन आणि प्रसारण आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे. परत मान वरती करायचे, श्वास आतमध्ये घेत. एक श्वास आतमध्ये, मान वर. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. ठीक आहे, सुरुवातीला खांदे वरती राहतील, नंतर खांदे खाली करायचे आहेत आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. इथे तुमचा पूर्ण श्वास बाहेर आहे. आता श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आहे. एक श्वास आतमध्ये आणि मान वर. श्वासाकडे लक्ष, श्वास स्थिरता महत्वाची आहे. तर श्वास बाहेर सोडत मान खाली. दोन श्वास बाहेर आणि मान खाली. परत श्वास आतमध्ये, मान वर. एक श्वास आतमध्ये आणि मान वरती. परत मान करायची खाली. दोन श्वास बाहेर आणि मान खाली. श्वासाकडे लक्ष द्यायचे. परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि मान वर. हातांचा दाब पोटावरती. श्वास सामान्य चालू ठेवायचा प्रयत्न करायचा या स्थितीमध्ये. दोन श्वास बाहेर, मान खाली. शेवटचा एक श्वास आतमध्ये, मान वर. खांद्यावरती करायचे आहेत. पूर्ण वर यायचंय. पूर्ण श्वास आतमध्ये घेत मान वर राहील. श्वास बाहेर सोडत मान सरळ आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, श्वासावरती लक्ष देऊन आपण हालचाल केल्या तर आपल्या अंतर्गत अवयवांना त्याचा चांगला फायदा होतो. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस गरजेची आहे, कारण की दोन्ही हातांचा दाब पोटावरती पडलेला असतो, पुढे आपण झुकलेला असतो. त्यांनी नेमका श्वास घेताना पोटाची हालचाल करायची आपल्याला सवय असते, बरोबर. पण या ठिकाणी तुम्हाला ती बदलायची आहे. मॅक्सिमम हालचाल छातीच्या स्नायूंची करायची आहे आणि मग आपण या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबू शकतो. ठीक आहे, आता पंजांवरती यायचं आहे दोनही आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे. तर या एक कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. ठीक आहे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आता साधारणतः खांद्याने एवढं. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. बोटांना ताण द्यायचा आहे.
आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, हात कोपऱ्यामध्ये न वाकवता बोटांचा ताण कमी करू द्यायचा नाही. 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. बोटांचा ताण कमी होऊ द्यायचा नाही हात गोल फिरवताना. बऱ्याच वेळा आपण काही लोक असे बोट लूज सोडतात आणि मग खांदे गोल फिरवतात, त्याला काही अर्थ नाही आहे. किंवा हात कोपऱ्यामध्ये वाकवतात आणि गोल फिरवतात, बरोबर, तर त्याला पण अर्थ नाही. बोटांना ताण दिलेला हात कोपऱ्यातून सरळ आणि खांद्यातून गोल फिरवणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, हात बाजूला करायचे, पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. आता ताडासन करूयात. दोन्ही हात वरती करायचे आहेत. नॉर्मल ताडासन, हाताचे पंजे समोरच्या दिशेने, श्वास आतमध्ये घेत टाच आपल्याला वरती करायचे, बोटांना ताण द्यायचा आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये, टाचावरती, पंजाची कमीत कमी हालचाल करायची आहे, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. 2, श्वास बाहेर, टाच खाली आणि हात करायचे खाली. हे झाला नॉर्मल ताडासन, नुसतं टाच वरती. आता पुढचं करूयात, ज्याच्यामध्ये आपल्याला श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे. 1, हात वर राहील, मान सरळ. आता दोन्ही पायांच्या टाचावरती करायच्या आहेत. 1, श्वास आतमध्ये, परत टाच वर. आता हात करायचे आहेत मागे, हात मागे करायचे आहेत, कोपरातून सरळ ठेवा, नजर समोर ठेवायची आहे, मान मागे टाकायची नाही, स्थिर राहायचा प्रयत्न 10 सेकंद करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हळूहळू हात सरळ करायचे आहेत आणि टाच करायची खाली आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, पुढचं तिसरं ताडासन प्रकार करूयात. श्वास आतमध्ये घेत टाच आपल्याला करायचे आहेत वरती आणि दोन्ही हात पण वरती करायचे हा श्वासासोबत. करूयात. पहिला श्वास. 1, श्वास आतमध्ये, टाच वर. 2, श्वास बाहेर, टाच खाली आणि हात खाली. श्वासावरती लक्ष द्या, सिंपल आहे. परत 1, श्वास आतमध्ये, टाच वर. 2, श्वास बाहेर आणि टाच खाली. ठीक आहे, परत 1, श्वास आतमध्ये आणि टाच वर. 2, श्वास बाहेर आणि टाच खाली. ठीक आहे, हे आसन करण्यामधले व्हेरिएशन तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये सापडणार नाहीत. ठीक आहे, हे बाय प्रॅक्टिस, जसं आता मी एवढ्या दिवसाची प्रॅक्टिस करतोय त्याच्यामुळे आसन करताना त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला बदल करता आले पाहिजे. तर मग आपण सांगितलं की प्राणी योगा टेक्निक मध्ये आपण जे काही शिकवतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे आसनांमध्ये व्हेरिएशन करणं हे फार महत्वाचं असतं. जरी आसन करताना म्हणजे आसनाची फायनल स्थिती जरी तीच असली तरी करायच्या स्थितीमध्ये आपण बदल केला, ठीक आहे, तरी पण आसनांचे फायदे आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. रुग्णांना विशेषतः याचा जास्त चांगला उपयोग होतो. ठीक आहे, उत्कट आसन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, मानसरा, पाठीचा कणा ताठ. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची जमीन समांतर, पंजे थोडेसे आतमध्ये घ्यायचे, टाचा बाहेर आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि मांडी करायची जमीन समांतर. करूयात. 1, मांडी जमिनीला समांतर करायची आहे. 2, पाठीचा कणा ताठ राहील. खाली येताना पायाशी जवळ पण करायचे नाही किंवा लांब करायचे नाहीत, गुडघे सरळच राहते. परत एकदा. 1, 2. ठीक आहे, पुन्हा एकदा. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता सेम हेच करायचं, फक्त वेगळ्या पद्धतीने, थोडस एकदम मिनिमल बदल आहे पण तुमच्या एकाग्रतेवरती त्याचा थोडासा चांगला परिणाम होतो. काय करायचं, दोन्ही हात सरळ करायचे, अंगठे असे लांब करायचे, चारी बोटापासून अंगठा असा लांब ठेवायचा आणि अंगठे जोडायचे. आणि अंगठे कुठे ठेवायचे, आपल्या नाकाच्या रेषेत सरळ. ठीक आहे, खूप वर नाही पण सरळ नाकाच्या रेषेमध्ये समोर थोडस. आणि आपल्याला काय करायचं, आता नजर आपल्या अंगठ्यांवरती स्थिर करायची आहे. नजर अंगठ्यांवरती स्थिर करायची आहे, अगदी दोन्ही अंगठे टेकलेत त्या ठिकाणी. आणि आता आपल्याला परत सेम पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे आणि खाली यायचं. नजर मात्र
त्या अंगठ्याच्या ठिकाणून हलवायचे नाही आपल्याला. ठीक आहे, करूयात. 1 2, नजर स्थिर राहील अंगठ्यावरतीच, खाली गेलो तरी वर येताना सुद्धा. 1 2, पापणी मिटवायची नाहीये. परत एकदा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, हे करत असताना तुमच्या एकाग्रतेमध्ये तुम्हाला थोडासा बदल जाणवेल. वारंवार केल्यावर तो इंटरनली बदल आपल्याला जाणवला पाहिजे की थॉट प्रोसेस आपली काय होते. अगोदरच्या आसनामधली थॉट प्रोसेस आणि आता आपण असं करतोय त्याच्यामध्ये थॉट प्रोसेस, याच्यामध्ये थोडासा बदल असतो, तो तुम्हाला फक्त आता अनुभवायचा आहे. ठीक आहे, तिर्यक ताडासन करूया. पायामधलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ, आणि आपल्याला आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत श्वास आतमध्ये घेत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर उजव्या बाजूला झुकायचं. परत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, हाताचे पंजे सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, त्रिकोणासन करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे साधारणतः 4 फूट. 3 ते 3.5 फूट आपल्या उंचीनुसार आपण बदल करू शकतो. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत, डावीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, डाव्या बाजूला झुकायचं आहे. मान करायची खाली, हनुवटी टेकवायची आहे डाव्या खांद्याला. दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत, पाय सरळ राहील डावा आणि उजवा. परत सरळ व्हायचा. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ, आणि हात खाली, श्वास बाहेर. ठीक आहे, डावा पायाचा पंजा आता सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आणि पुन्हा सेम करायचंय. श्वास आतमध्ये घेत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आता उजव्या. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ, 2 श्वास बाहेर आणि हात खाली, पाय करायचा सरळ. आता दोन्ही पायाचे पंजे सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, एकाच वेळेस दोन्ही हात वरती घ्यायचे, डावा पायाचा पंजा बाहेर करायचा आहे आणि श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी क्रिया आहे, म्हणजे श्वास आतमध्ये घेण्याची, हात सरळ ठेवायचे, हात सरळ घ्यायची आणि डावा पाय बाहेर काढायची, ही क्रिया एकाच वेळेस होईल. शेवटी जेव्हा आपण आसन सोडतो तेव्हा श्वास बाहेर सोडायची, पाय सरळ करायची आणि हात खाली घ्यायची, ही क्रिया एकाच वेळेस झाली पाहिजे. लक्षात आलं? पायाच्या पंजाची हालचाल आपल्याला काय करायचं आहे, एकाच वेळेस करायची आहे, श्वासावरती ते पण. ठीक आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता हात बाजूला, पायाचे पंजे तुमचे सरळ आहेत. पहिल्यांदा करूया डाव्या बाजूने. हात वरती, डावा पायाचा पंजा बाहेर, श्वास आतमध्ये. 3 क्रिया तुम्हाला एकाच वेळेस करायच्या आहेत. करूयात श्वासासोबत. 1 श्वास आतमध्ये, डावा पायाचा पंजा बाहेर, हात खांद्याच्या रेषेत. आता तोच घेतलेला श्वास बाहेर सोडायचा आहे. 2 श्वास बाहेर, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत श्वास घेत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, पाय सरळ आणि श्वास बाहेर. सेम लगेच पुढचा श्वास उजव्या बाजूने. 1 श्वास आतमध्ये, श्वास सोडायचा नाहीये किंवा रिलॅक्स व्हायचं नाहीये. 2 श्वास बाहेर, एकत्रच डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने, हे एकत्रच श्वासाने आपल्याला करायचं आहे. परत श्वास घेत सरळ व्हायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, पाय सरळ, श्वास बाहेर. ठीक आहे,
आता थोडीशी मानेची हालचाल करूयात श्वासासोबत त्रिकोणासनामध्ये. त्यामुळे डावा पाय बाहेर, श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत. ही क्रिया सेम राहील. करूयात डाव्या बाजूने. एक, श्वास आतमध्ये, आता डावीकडे झुकायचं. दोन, श्वास बाहेर, मान करायची खाली, हनुवटी टेकवायचे डाव्या खांद्याला. आता श्वास आतमध्ये घेत फक्त मानेची हालचाल करायची आणि मान वरती करायची. एक, श्वास आतमध्ये, मान वरती करायचे, हनुवटी टेकवायची आपल्या उजव्या खांद्याला. आता वरच्या हाताकडे पाहायचंय उजव्या, पाय सरळ राहील दोन्ही. श्वास बाहेर सोडत मान खाली. दोन, श्वास बाहेर आणि मान खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मान वर, मानेची हालचाल श्वासासोबत. दोन, श्वास बाहेर आणि मान खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मान वर. दोन, श्वास बाहेर आणि मान खाली. परत श्वास घेत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने काढायचा आहे श्वासासोबत, पूर्ण हालचाल. परत पहिला श्वास. एक, श्वास आतमध्ये, आता उजवीकडे झुकायचं. दोन, श्वास बाहेर, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. आता दुसरा श्वास आतमध्ये घेत मान वर करायची आहे. एक, श्वास आतमध्ये, मान वर, 3 वेळा मानेची हालचाल आपल्याला करायची आहे. दोन, श्वास बाहेर आणि मान खाली. परत एक, श्वास आतमध्ये, मान वर, श्वासावरती लक्ष. दोन, श्वास बाहेर आणि मान खाली. परत एक, श्वास आतमध्ये, मान वर. दोन, श्वास बाहेर आणि मान खाली. पूर्ण सरळ व्हायचं. एक, श्वास आतमध्ये आणि सरळ. दोन, श्वास बाहेर, हात खाली, पाय सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, आणि आपण करूयात सूर्यनमस्कार. नॉर्मल दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ, आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. फक्त 2 सूर्यनमस्कार आपण करणार आहोत आज, फक्त श्वासावरती करायचे आहेत. त्यामुळे खूप ताण द्यायचं नाही आपल्याला आज. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये राहील. ही पहिली स्टेप. टाचा पंजे जोडलेले, मान सरळ. आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करून थोडस मागे झुकायचं आपल्याला. दोन, श्वास आतमध्ये, पाय सरळ राहील. 3, श्वास बाहेर, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श. इथे तुमचा श्वास बाहेर राहील. डावा पाय मागे. 4, श्वास आतमध्ये, थोडस मान वरती करायचे आहे. आता उजवा पाय मागे घ्यायचा आहे. 5, श्वास बाहेर, श्वास बाहेर ठेवूनच 6वी स्टेप करायची आहे. 6, श्वास न घेता 6वी स्टेप. श्वास आतमध्ये घेत. 7, भुजंगासन, श्वास आतमध्ये घेत. 8, पर्वतासन, श्वास बाहेर सोडत. डावा पाय पुढे. 9, श्वास आतमध्ये. 10, श्वास बाहेर. 11, श्वास आतमध्ये आणि 12, श्वास बाहेर. मागे झुकताना हात कोपरातून सरळ ठेवायचे. ठीक आहे. परत नमस्कार मुद्रा, दोन्ही हात वरती. 2, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. सॉरी, हे 3 आहे. आता 4, श्वास आतमध्ये. 5, श्वास बाहेर. श्वास बाहेर ठेवून 6वी स्टेप करायची. 6, अष्टांग नमस्कारासन, दोन्ही हातांवरती दाब आणि छातीवर. श्वास आतमध्ये. 7, कंबर उचलायची. 8, श्वास बाहेर. टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा पाय पुढे. 9, श्वास आतमध्ये. 10, श्वास बाहेर. 11, श्वास आतमध्ये आणि 12, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे.
पाठीवरती झोपायचं आहे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. आणि आपल्याला दोन्ही हात असे कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हात वरती करायचे आहेत कडेने, पायाचे पंजे खालच्या दिशेने. आता आपण करूयात पवनमुक्तासन, थोडस वेगळ्या व्हेरिएशननी, वेगळ्या स्टेप्सनी. श्वास आतमध्ये घेत दोनही हात 30 अंशांपर्यंत आणि डावा पाय 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये, पाय वर राहील 30 अंशांचा आणि हात वर 30 अंशांचा, बोट सरळ, कोपरे सरळ, पायाचा पंजा खालच्या दिशेने खेचलेला. आता श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, पोटावरती घ्यायचा आहे. दोन, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडून गुडघा आपल्या छातीकडे खेचायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती द्यायचा आहे. उजवा पाय पूर्ण सरळ राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. उजव्या पायाचा पंजा, डाव्या पायाचा पंजा खालच्या दिशेने खेचलेले. परत श्वास घेत पाय 30 अंशांमध्ये, हात 30 अंशांमध्ये. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर, पाय खाली, हात खाली. उजवा पाय. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, मांडीचा दाब पोटावरती, मान सरळ, पायाचा पंजा खालच्या दिशेने. परत श्वास घेत पाय सरळ, हात सरळ करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर. पुन्हा करायचं आहे डाव्या पायाने श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. उजव्या पायाने एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, हात खाली. दोन्ही हात कडेने खाली करायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आता सर्वांनी डाव्या कुशन वळाच्या पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशन वळाच्या पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचे आहेत. त्याचा पंजे जोडले जातील. 3 श्वास घ्यायचे आहेत. नजर दोन्ही भुजांच्या मध्ये केंद्रित. एक म्हटलं की श्वास घ्यायचा, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास, एक, दोन. पोटाच्या स्नायूवरती दाब पडतोय, श्वासाचा त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. आता हातावरती दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. दोनही हातांवरती दाब द्यायचा आहे. मान वर करायचे, हात सरळ छातीवर उचलायचे आपल्याला. करूयात. एक, दोनही हातांवरती दाब, मान वर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना द्यायचा आहे ताण. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत
आणि वरती घ्यायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी करूयात. एक, पाय वर, मान वर, पायाचे पंजे वरती. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, नसेल शक्य तर थोडेसे हात कोपरामध्ये वाकवायचे, खाली घ्यायचे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ मान वरती करायची आहे. परत एक, श्वास आतमध्ये, पाय वर. दोन, श्वास बाहेर आणि पाय खाली. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली, कपाळ टेकवायचं आहे दोन्ही हातांवरती. शेवटचं करूया शशांक भुजंगासन. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. श्वास आतमध्ये घेत मान वर, छातीवर हात सरळ. एक, श्वास आतमध्ये, मान वर, छातीवर हात सरळ. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, श्वास बाहेर, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. श्वास घेत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये, हात वरती. आणि दोन, श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. दोनही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद राहतील. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित राहील. आणि आपल्याला पहिल्यांदा कपालभाती ही शुद्धी क्रिया करायची आहे. कपालभातीमध्ये आपल्याला पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची असते आणि श्वास बाहेर सोडायचा असतो. ठीक आहे. एका मिनिटामध्ये 60 वेळा असं आपल्याला 2 मिनिटं करायचं आहे. म्हणजे 120 वेळा पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटाच्या स्नायूंची जी हालचाल आपण करणार आहोत ती कशी अपेक्षित आहे, एक समान पाहिजे. नाहीतर सुरुवातीला पहिले 40-50 स्ट्रोक्स एकदम चांगले येतात पोटाच्या स्नायूंचे, पण नंतर त्याच्यामध्ये बदल होतो किंवा आपल्याला सुरुवातीसारखंच करता येत नाही. तर तसं झालं तर लक्षात ठेवायचं की आपल्याला पोटाच्या स्नायूंना थकवा आलाय, थांबायचं, रिलॅक्स करायचे आणि मग परत आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटाच्या स्नायूंची हालचाल एक समान होईल याकडे लक्ष द्यायचं. पाठीचा कणा ताठ करा, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. थोडासा श्वास आतमध्ये कपालभाती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटाच्या स्नायूंची हालचाल एक समान आपल्याला करायची आहे.
पोटात आतमध्ये खेचायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटाच्या स्नायूंची हालचाल एक समान. चेहऱ्यावरती पण कोणत्याही प्रकारचे भाव आपल्याला नको आहेत. चेहरा सुद्धा रिलॅक्स असणं अपेक्षित आहे. मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आहे. पोटाच्या स्नायूंच्या हालचालींकडे नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. ज्यांचं झालं असेल किंवा ज्यांना जे मध्ये थांबले असतील त्यांनी हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती हळू करायची आहे. खोल आणि लांब श्वास घ्यायचा आहे, खोल आणि लांब श्वास आपल्याला सोडायचा आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. पाठीचा कणा ताठ, शरीर स्थिर ठेवायचं आहे. शरीराची कोणतीही हालचाल करायची नाही. आणि पुन्हा एक मिनिटासाठी आपल्याला कपालभाती करायची आहे. फक्त 60 वेळा पोटाची हालचाल आपल्याला करायची आहे. करूयात कपालभाती. ज्यांचं झालंय त्यांचं थांबायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. आणि आता आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी उजव्या हाताचे पहिले 2 बोट दुमडायचे आहेत. ठीक आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1. नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. 2. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. 3. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 4. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. 1. खोल आणि लांब श्वास घ्यायचा आहे. 2. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 3. उजवीने श्वास घेतलेला तर डावीने सोडायचा आहे. 4. पुन्हा अशाच प्रकारे डावीने श्वास घ्यायचा आहे. 1.
डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. 2, उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3, उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा आहे. 4, सोडायचा आहे. 4, पुन्हा 1, डावीने श्वास. 2, उजवीने श्वास बाहेर. पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3, डावीने सोडायचा आहे. 4, पुन्हा 1, म्हटलं की डावीने श्वास आतमध्ये. 2, उजवीने श्वास बाहेर. 3, उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये. आणि 4 म्हटलं की डावीने श्वास बाहेर. याच क्रमामध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आता. 1, 2, 3, 4. याच क्रमामध्ये तुम्हाला श्वास सुरू ठेवायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजवीने श्वास सोडायचा आहे. उजवीने श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. नजर दोनही भुवयाच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. श्वास लांबवताना ज्या आपल्याला अडचणी येत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घेणंही आपल्याला लांबवायचं आहे आणि श्वास सोडणंही लांबवायचं आहे. सुरुवातीला जेवढा वेळ तुम्ही श्वास घ्यायला लावता आहात तेवढाच वेळ श्वास बाहेर सोडायला लावायचा आहे. खर तर प्राणायाम प्रक्रियेमध्ये पूरक म्हणजे श्वास घेणं, कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणं आणि रेचक म्हणजे श्वास सोडणं, अशा 3 प्रक्रिया असतात. परंतु आपल्याला सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये केवळ पूरक आणि रेचक करायचं आहे. पूरकावरती आणि रेचकावरती योग्य नियंत्रण आल्यानंतरच पुढे आपल्याला कुंभकाचा सराव करायचा आहे. प्राणायामाचा कालावधी, प्राणायामाचा सराव, आपल्या श्वासावरचं नियंत्रण या सर्वांवरती कुंभकाचा सराव अवलंबून असतो. त्यामुळे जेवढा वेळ श्वास घ्यायला लागतो आहे तेवढाच वेळ सध्या श्वास सोडायला लावायचा आहे. आणि सोबतच नुसतंच श्वास घेणं आणि नुसतंच श्वास सोडणं या क्रिया आपल्याला करायच्या नाहीयेत. तर त्यासोबत या क्रिया करत असताना तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायचं आहे. कधी कधी तुम्ही 3 ते 4 वेळा अशा प्रकारे अनुलोम विलोम प्राणायामाचे आवर्तन केल्यानंतर पुढचे आवर्तन तुमच्या नियंत्रणामध्ये राहत नाहीत. तर ते का राहत नाहीयेत, त्याच्यामध्ये काय आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे. एकदम श्वास घेतला तरी जातोय, एकदम श्वास सोडला तरी जातोय. असं का होतंय त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसारून आपल्याला पूरकाचं आणि रेचकाचा वेळ ठरवायचा आहे. त्यामुळे स्वतःचं निरीक्षण, किती वेळ पूरक केल्यानंतर आणि किती वेळ रेचक केल्यानंतर आपण तो कालावधी किंवा ते आवर्तन जास्त कालावधीपर्यंत करू शकतो आहोत, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मग हळूहळू तो कालावधी आपल्याला वाढवत न्यायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम सुरुवात करताना नेहमी नेहमी डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेत सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा थांबवायचा असेल तेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे.
बाकी पूर्ण शरीर स्थिर ठेवायचं आहे. पाठीचा कणा स्थिर, नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित, मान स्थिर. इतर आपल्या शरीरावरती जे काही संवेदना उत्पन्न होत आहेत, डोक्याला खाज येते, हाताला थोडस खाज आल्यासारखं वाटतंय, हात हलवावासा वाटतोय, तर ते आपल्याला जाणीवपूर्वक थांबवायचं आहे आणि केवळ लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. मग असे सांगितलं त्या प्रकारे जर का या गतीमध्ये काही बदल होत असेल, श्वास घेताना आणि श्वास सोडताना अचानक इनव्हॉलंटरी श्वास अचानक घेतला जातोय, अचानक सोडला जातोय, असं जर का बदल होत असेल तर आपल्याला पूरक आणि रेचकाच्या वेळेमध्ये बदल करावा लागेल, असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि अशी वेळ किंवा असे काही सेकंद आपल्याला श्वास घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये आपण जास्त कालावधीपर्यंत ते आवर्तन करू शकतो. त्याने निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आणि आता सर्वांनी डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून अनुलोम विलोम प्राणायाम करायचं, थांबवायचं आहे. नजर मात्र दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित राहतील. पापण्या सुद्धा स्थिर मिटायच्या आहेत. पापण्यांची देखील हालचाल होऊ द्यायची नाहीये. अनेक वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की डोळे बंद करणं जास्त कालावधीसाठी हे सुद्धा सामान्य लोकांना अवघड असतं. कधी एकदा डोळे उघडतो असं त्यांना होतं. त्यामुळे जाणीवपूर्वक डोळे बंद करून ठेवणं हे सुद्धा प्राणायामासाठी आवश्यक आहे. आणि पुढे नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान या सर्व क्रियांसाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळेच प्राणायामाचा फायदा सांगताना सांगितलंय की धारणासु योग्यता मनसा, आपल्या मनाला धारणा करण्यासाठी सिद्ध करणं किंवा योग्य करणं हे प्राणायामाचा फायदा आहे. पुढचा प्राणायाम आपल्याला करायचा आहे भ्रामरी प्राणायाम. नावामध्येच आहे, भ्रमर म्हणजे भुंगा. आणि या प्राणायामामध्ये आपल्याला श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करायचा असतो. त्यासाठी एक विशिष्ट मुद्रा आपल्याला घ्यायची असते. त्या मुद्रेचं नाव आहे षण्मुखी मुद्रा. त्यासाठी दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वरती ठेवायचं आहे. आणि आपल्याला खोल श्वास आतमध्ये घेताय, श्वास बाहेर सोडताना गुंग्याप्रमाणे आवाज करायचा. खोल श्वास घ्यायचा सर्वांनी. श्वास सुरू ठेवायचा आहे. खोल श्वास घ्यायचा. श्वास बाहेर सोडताना गुंग्याप्रमाणे आवाज आपल्याला करायचा आहे. षण्मुखी मुद्रा आपण घेतलेली आहे. दोन्ही हातांचे अंगठ्यांनी आपल्याला कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट, मधलं बोट डोळ्यावरती, करंगळी ओठांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वर. खोल श्वास घ्यायचा आहे.
ज्यांचं झालंय त्यांनी दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरतीच राहील. कोणताही प्राणायाम झाल्यानंतर लगेच डोळे उघडायचे नाही किंवा शरीराची हालचाल करायची नाहीये. आपल्याला शरीर स्थिर ठेवायचं आहे. कितीही आपल्याला शारीरिक संवेदना होत असतील तरी सुद्धा शरीर स्थिर ठेवायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. पोटाची हालचाल न करता जास्तीत जास्त श्वास फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे. धारणेच्या स्थितीमध्ये आपल्याला आता जायचं आहे. त्यावेळेस लक्ष आपल्याला श्वासावरती केंद्रित करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. ज्या गतीमध्ये आपण प्राणायाम करताना श्वास घेत होतो त्याच गतीमध्ये श्वास घ्यायचा आहे. येथेही जेवढा वेळ आपण श्वास घेतोय तेवढाच वेळ श्वास सोडायला लावायचा आहे. शरीरामध्ये काही बदल होतील तुम्ही स्थिर राहिल्यावरती. तुम्हाला पाठीमध्ये दुखल्यासारखं वाटेल, हात जड झाल्यासारखे होतील, पाय जड झाल्यासारखे होतील, मान दुखेल किंवा अन्य शारीरिक संवेदना तुम्हाला जाणवतील. तर त्या शारीरिक संवेदनांकडे आपल्याला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. हे धारणेचं पहिलं पाऊल आहे. तुम्ही जर का शारीरिक संवेदनांकडे लक्ष देत असाल तर तुमचं मन एकाग्र करायला अवघड जाणार आहे. शारीरिक संवेदना ओळखायच्या आहेत आणि त्याला जाणीवपूर्वक प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळेला या शारीरिक संवेदनांकडे लक्ष देऊन त्या संवेदनांना प्रतिकार करणं आवश्यक नसतं. कधी कधी आपण प्रतिक्रिया त्यावरती दिली नाही त्या संवेदनांकडे तर त्या संवेदना हळूहळू कमी होतात आणि नंतर नाहीशा होतात. तर त्याचा अनुभव आपल्याला या स्थितीमध्ये घ्यायचा आहे. अनुभवा. बऱ्याच वेळा या गोष्टी आपण अनुभवत नाही. जरी तुमचा पाय दुखतोय तरी सुद्धा हालचाल करायची नाही. लक्ष तुमचं दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि श्वासावरती केंद्रित करा. जर का त्या शारीरिक संवेदनामुळे तुमचं लक्ष श्वासावरचं विचलित होत असेल तर तुम्हाला शरीरावरती काम करणं अपेक्षित आहे असं तुम्ही ठरवू शकता. शरीर स्थिर, लक्ष श्वासावर. खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा. शरीर स्थिर ठेवायचं आहे. कोणतीही हालचाल नको आहे. पाठीचा कणा ताठ. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. शारीरिक संवेदना कमी होत आहेत का त्याकडे लक्ष द्या. होत आहेत. सुरुवातीला
पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत, परंतु जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष श्वासावरती केंद्रित ठेवलं तर त्यामध्ये काही प्रमाणात कमी आल्याचं तुम्हाला निदर्शनास येईल. आणि ही शारीरिक स्थिरता धारणेसाठी खूप महत्वाची आहे. फील करा तुमच्या शरीराला. मान, खांदे, पाठीचा कणा एकदम सरळ आहे. लक्ष द्या, अनुभवा त्यातली स्थिरता. खुब्याचा सांधा, मांडी, घोटा, दोन्ही हात गुडघ्यांवरती एकदम स्थिर. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. शरीर तसंच स्थिर ठेवायचं आहे, हालचाल होऊ द्यायची नाहीये. आणि खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शरीर स्थिर. लगेच शरीराची हालचाल करायची नाही. हळूवार दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास आपल्याला ईश्वर चरणी अर्पण करायचं आहे. परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे.
आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. धारणेची पहिली पायरी की आपल्या शरीराचे कुठलीही हालचाल करायची नाही. बऱ्याच वेळा आल्या सगळ्यांना मुंगे आल्या असतील पायाला. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण ध्यानाला बसलो की सगळ्यात पहिलं आपलं शरीर कुरकुर करायला लागतं. बरोबर. मग काहींना वेदना होतात. बसलेल्या पोझिशन मध्ये आपल्याला सवय नसते किंवा काहींना उगीच असं वाटतं की हातावर हात फिरवावा किंवा थोडंसं इचिंग होतं किंवा डोक्यावर हात फिरवावा किंवा नुसतं असं करावं. असं वेगवेगळ्या संवेदना आपल्याला जाणवतात आणि आपण फक्त काय करतो, ध्यानाला बसलो असतो तरी अशा प्रतिक्रिया देत राहतो त्याला वरच्या वर. असे बरेच जण करतात म्हणजे सुरुवातीला. तर आपल्याला काय करायचं, जाणीवपूर्वक त्या प्रतिक्रियांना काय करायचं आहे, सॉरी त्या संवेदना काय करायचं, प्रतिक्रिया द्यायची नाही. तुम्हाला वाटलं ना की इथं आपल्याला हात फिरवायचा आहे तरी फिरवायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला वाटलं चेहऱ्यावर हात फिरवायचा आहे तरी फिरवायचं नाही. तुम्हाला वाटलं वेदना होते तर पाय मी खाली करून चेंज करू तरी करायचं नाही. ठीक आहे. म्हणजे काय होतं, हळूहळू त्या संवेदना कमी व्हायला लागतात. कारण की तुमचं आयुर्वेदाचा कन्सेप्ट असा आहे किंवा योगशास्त्राचा कन्सेप्ट असा आहे की एखादी संवेदना आपल्याला जाणवते कधी, जिथे आपलं मन असतं तेव्हा. म्हणजे तुम्हाला हात दुखतोय, पाय दुखतोय, दुखण्याची संवेदना तुम्हाला जाणवते त्याचा अर्थ तुमचं मन हे तिथे आहे आयुर्वेदानुसार. बरोबर. मग तुम्हाला ते काय करायचंय, तिथून काढायचंय आणि तुमच्या श्वासावरती केंद्रित करायचंय. आपला जो विषय आपल्याला त्याला दिलेला आहे मनाला, त्या विषयावरती केंद्रित करायचं आहे. म्हणजे मन तुमचं डायव्हर्ट तुम्हाला करता आलं की ऑटोमॅटिक ते त्या ज्या संवेदना असतात त्या जरी तिथे उपस्थित असल्या तरी त्याची जाणीव तुम्हाला होणार नाही. ठीक आहे. तर ते आपल्याला करायचं आहे. हा चालतं. ठीक आहे. तर त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे म्हणजे आपल्याला ध्यान चांगल्या प्रकारे जमतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, धारणा, ध्यान, समाधी, प्रत्याहार, या सगळ्या गोष्टी संवेदनांना प्रतिक्रिया न देणं हेच शिकवतं आपल्याला. म्हणजे नीट अभ्यास केला तर. बरोबर. मग आता मी तुम्हाला फक्त शारीरिक सांगितलं. आपण शारीरिक प्रतिक्रियांना पण सहज प्रतिक्रिया देत राहतो सारखं. बरोबर. आपण तुम्ही आता नीट ऑब्झर्व केलं तुमचं तुम्ही तरी तुम्हाला घरी जाताना असं जाणवेल, जसं आपलं असं असं करा, असं असं करा, किंवा चालू असतं आपलं. आता मी पर्टिक्युलर तुम्हाला असं सांगू नाही शकत पण ते चालू असतं. तशाच सेम क्रिया आणि प्रतिक्रिया किंवा तशा संवेदना आपल्या शारीरिक लेवलवरती चालू असतात, आपल्या इंद्रियांच्या लेवलवरती चालू असतात, आपल्या मनाच्या लेवलवरती चालू असतात. मग या क्रमाक्रमाने आपल्याला त्या कमी करायच्या. मग धारणेच्या पहिल्या अवस्थेमध्ये शारीरिक, धारणेच्या पुढच्या अवस्थेमध्ये इंद्रियांच्या, धारणेच्या पुढच्या अवस्थेमध्ये मनाच्या संवेदनांना प्रतिक्रिया न देणं शिकायचं. तर आपण पुढे पुढे जाऊ. ठीक आहे. आज एवढंच. पुढच्या रविवारी आपण परत भेटू. त्यामुळे आता शरीराकडे लक्ष द्या आणि ग्रॅज्युअली तुम्ही मनापर्यंत पोहोचा. ठीक आहे. थँक्यू.